तर आता आमंत्रित करूयात यांचे पहिले मित्र ज्यांच्या चित्रपटात यांनी त्यांना नृत्य शिकवलंय. आमिरजी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर सर मनापासून तुमचं स्वागत. ओ थँक्यू यार. खतरनाक सुनील या. शेट्टी सारखे दिसणारे आमिर Oh my God. तर सर मनापासून तुमचं स्वागत. आणि तुमचे मास्टरजी गुरु आता मराठीत पाऊल मास्टरजी. ठेवतात. ओ माय गॉड मास्टरजी पाव पड रहा हूं मास्टरजी. माझ्यासाठी पण ही अभिमानाची गोष्ट आहे, तुमच्यासाठी पण आहे. Oh, yeah. तर तुमच्या अनेक गाण्यांना त्यांनी स्टेप शिकवले असतील. ह्या स्टेप बद्दल काय सांगाल? ही पण स्टेप लय गाजली. ऍक्च्युली ही ओरिजिनल स्टेप नाहीये. मग हे कुठनं आलं? तिथे मास्टरजी अशी स्टेप करत होते. मी म्हटलं मास्टरजी ये तो बहुत बढ़िया है. तर म्हटलं की ये स्टेप नाही आहे, इथे खूप डान्स आहेत ऍक्च्युली. ते डान्स मारत होते असे. बोला अच्छा ये स्टेप फाइनल करत होते. आता यानंतर आणखीन एक माणसाला आपण आमंत्रित करूयात. मुन्नाबाई MBBS चे ज्यांनी कोरिओग्राफी केली ते सर समोरात बसलेले आहेत. जोरदार टाळ्यात संजू बाबासाठी झालं पाहिजे. कडक कडक मस्त सर. सरांसाठी स्वागत आणि चार्जर पण बरोबर घेऊन आले. अच्छा माणूस आहे. सॉरी मला वाटलं मोबाईल. मी सर्किट आहे. नाही कॉन्फिडन्स चांगला आहे. मिमिक्री संजय नार्वेकरची व्हायला लागली. मिमिक्री संजय नार्वेकर नको, सर्किटची करा. मीच पहिले सर्किट करणार होतो. एवढासा सर्किट एक शॉर्ट सर्किट आहे ना. तंबा तंबा दिखवतो. नको, नको, राहू द्या. अरे चम्मा आई सुन ते त्यांनी नाही बसवलं. राहून द्यात. नहीं नहीं मैं दिखाता नहीं मैं नाचता है. अच्छा ते आता ऐकणार आहे का लावाज. ही तर स्टेप तुमची फेमसच आहे. ही स्टेप तुमची फेमस आहे. ही कस काय आली तुम्हाला? ही भाताची शेती आहे ना माझी. तुम्ही कोकणातले? हा. अच्छा तिकडे भात लावत होता तुम्ही. भात लावला. बाबा पण मस्तच. तर आता दिल थांब के बैठिये या मंचावरती आता आपण आमंत्रित करतोय स्वप्नील जोशी. मास्टर जी बेटा. अरे ए बेटा अरे बेटा नहीं होगा बेटा. ये कसं कसं केलं? काय केलं ते? कसं? वन्स मोर आला. शिकायत क्या बात है क्या बेटा. वाह. स्वप्नील जर आजचे दिवस सहन करा. कारण काय आता तुम्ही एवढे दिवस इकडे येऊन गेला. आमच्याकडचे स्वप्नील जोशी संपले. यांनी करून ठेवलं एक इतिहास. त्याच्यानंतर आज एवढंच एक वर्जन बाकी राहिलं. एक विदर्भाचे स्वप्नील जोशी आणले. तर मी सांगत होतो मला कर म्हणून. का? स्वप्नील जोशी पर्सनॅलिटी बघ ना सेम टू सेम. मी आहे स्वप्नील जोशी. मितवा अबे आओ ना फिर बे. बरोबर. मितवाचा लॉंग फॉर्म काय सर? मी तराट वाटतो. हा? अरे यार काय काय? मी तराट वाटतो. हे तुमच्याबद्दल सांगताय तुम्ही, स्वतःचा प्रश्न सांगू नका. मी तुला एक खूप छान किस्सा सांगतो. मी आजपर्यंत कधी कुठे किस्सा सांगितला नाही. माझ्या आईने मला एकदाच मारलंय. अच्छा. एकदाच. माझ्या आईने मला कधी हात लावला नाही. मी ना उशिरा बोलायला लागलो. बोबडं बोलायचो किंवा कमी बोलायचो. आणि मग ते बाकीचे नातेवाईकांनी सगळे भीती निर्माण करतात ना की अरे बापरे हा बोलेल का नाही बोलेल. तर आईला ते खूप होतं. आणि आमच्या शेजारी एक आजी राहायच्या. आजींची काही चूक नाही. आजीनं हे आईचं द्वंद्व माहिती नाही बिचारीचं. तिचं काय स्ट्रगल चाललंय, तिचं मेंटल स्ट्रगल काय होता. आणि त्या आजी वयस्कर होत्या.
तर त्यांना अडकीत त्यातून सुपारी खायच्या आणि लहान मुलगा जवळ यायचा तर मी त्यांच्याकडे सुपारी मागायचो तर त्या द्यायच्या थोडी सुपारी. आणि असं म्हणतात ना की सुपारी खाल्ली लहान वयात की जीभ जड होते. तो एकदा आई ऑफिसमधनं आली आणि तिने बघितलं की मी सुपारी खातोय आणि तिने मला इतका बेदम मारलाय आणि मी ते दृश्य कधीच विसरणार नाही. कारण मी मार खात होतो म्हणून मी रडत होतो आणि ती मारत होती म्हणून ती रडत होती. आणि ती म्हणत होती तुला कळतंय का मी काय करते, तुला अक्कल आहे का, तुला आत्ता कळणार नाही मी तुला का मारते, तू मूर्ख आहेस का, तुला आयुष्यभर बोलायचं. आणि ती माझ्या एका पॉईंटला लक्षातलं की ती स्वतःशी बोलत होती. आणि आपल्या लक्षात येतं की एक एक क्षण आपल्या आयुष्यातला चांगला व्हावा, सुकर व्हावा, एक एक क्षण श्रीमंत व्हावा म्हणून आई किती वेळा भिकारी झाली. तर स्वप्नील सर आज इथे आलेले आहेत आणि ते आपल्या मनातली भावना व्यक्त करणार आहेत एका वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या सादरीकरणातून. बघूया. प्रिया, आज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आज काही रोज डे नाही का व्हॅलेंटाईन्स डे नाही की अगदी मदर्स डे नाही, पण तरीही आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई, आजपर्यंत तू आम्हाला फक्त देत आलेस. आम्ही मुलांनी जे मागितलं तेही आणि न मागताही बरंच काही. पण इतके दिवसात, इतके वर्षात तुझ्याबरोबर राहताना, तुझ्याबरोबर वाढताना तुला काय काय द्यायचं राहून गेलंय ना ते सांगायचं आज मला तुला. मला आठवत आहे मी लहान होतो तेव्हा तू हात धरून मला चालायला शिकवलंस. आणि आज तुला फिरायला घेऊन जायचं आहे तर माझ्याकडे वेळ नाही. मला आठवत आहे तू एक एक अक्षर 10-10 वेळा मला बोलायला शिकवलंस. आणि आज तुला माझ्याशी बोलायचं आहे तर मला ऐकायला वेळ नाही. आज तू आयुष्याच्या उत्तरार्धात आहेस आणि मागे वळून कधीतरी तूही आयुष्याचा विचार करत असशीलच. आणि मला खात्री आहे की आयुष्याचा विचार करत असताना तू आमच्यासाठी काय काय केलंस ह्याचा हिशोब तू त्या क्षणी पुसून टाकत असशील. किंबहुना आमच्यासाठी अजून काय करायचं राहिलंय याचीच यादी तुझ्याकडे मोठी असणार. पण आम्ही जेव्हा जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी करायचं काय राहिलंय याचीच यादी मोठी होताना दिसतं मला. आज तुझं हे बाळ तुझ्यासमोर इतकीच भीक मागत आहे. जीव कासावीस देना कुस मायेची ती ओली, तुझ्या एका श्वासासाठी पसरली आई शोळे. लेकराला आता तुझ्या नको जगी दुजे काही, घर काऊचे तू पुन्हा उन्हामध्ये बांधना. आई, I love you. I love you.